जर्मलचे डब्बे घासण्याची सगळ्यात सोप्या पद्धती म्हणजे 3 पद्धती मी या व्हिडिओतून तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ खूपच छोटा बनवला आहे जेणेकरून तुमचाही टाइम वेस्ट जाणार नाही आणि माझ्याकडून तुम्हाला काहीतरी शिकण्यासारखं भेटेल। सगळ्यात अगोदर मी पहिल्या डब्याला ही जी वेस्टेज रांगोळी असते त्या रांगोळीने घासून घेणार आहे। आता तुम्ही म्हणाल रांगोळी नाही, तर तुम्ही आता रांगोळीने डब्बे स्वच्छ निघतायत की नाही हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि याच्यानंतरच्या ज्या काही 2 सिक्रेट गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्याने सुद्धा डब्बे खूप छान असे निघले जातात। सगळ्यात अगोदर मी इथे रांगोळी डब्याच्या झाकणावरती टाकून घेतली आणि त्यानंतर मी यावरती थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे। आता याने मी हा डब्बा पूर्ण असा घासून घेते। तर तुम्ही इथे पाहू शकत असाल, जर आपल्याकडे पांढरी रांगोळी असेल तर डब्याची जी काही घाण आहे तर ती रांगोळी लगेच काळपट होऊन जाते। इथे कलरफुल रांगोळी आहे कारण ही वेस्टेज झालेली रांगोळी म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊचा मी इथे वापर करते। जसं की सणासुदीला घराच्या बाहेर जी रांगोळी काढतो ती दुसऱ्या दिवशी आपण फेकून कचऱ्यात टाकतो, तर तीच रांगोळी मी इथे असं डब्बे घासण्यासाठी वापर करते। अजूनही ह्या रांगोळीपासून आपण कोणती भांडी घासू शकतो हे माझ्या चॅनलवरती सांगितलेलं आहे आणि या व्हिडिओमधून पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघा, आता पहिला जो डब्बा आहे तोच डब्बा मी परत एकदा त्याच रांगोळीने घासून घेते। तर तुम्ही इथे पाहत असाल जे चिकट किंवा तेलकट आपल्याला दिसतंय ना, तर तिथे आपण 1-2 वेळा रांगोळीचं पहिल्यांदा ज्यावेळेस हात फिरवतो तेव्हा ते तेलकट लागतं आणि ज्यावेळेस दुसऱ्यांदा तिथे आपण परत हात फिरवतो ना तेव्हा ते अगदी म्हणजे त्या डब्याची जी काही घाण आहे किंवा तेलकटपणा आहे ना तर सगळा त्या रांगोळीला लागून येतो। म्हणजे फक्त हातानेच घासून हा डब्बा इतका स्वच्छ आपण करू शकतो। तर पहिली स्टेप आपली झालेली आहे, म्हणजे पहिली पद्धत आपण फक्त रांगोळीने डब्बा घासून घेतलेला आहे। आता दुसऱ्या पद्धतीमध्ये इथे मी एक वाटी घेतली, त्यामध्ये थोडंसं विम जेल लिक्विड घेतलंय आणि त्यामध्ये टाकलंय 1 चम्मच भरून रांगोळी। ते आता आपण मिक्स करून घेतोय। जर तुमच्याकडे जे म्हणजे विम जेल लिक्विड नसेल तर तुम्ही निरमा पावडर घेऊ शकता किंवा थोडासा शॅम्पूही घेऊ शकता। त्यानंतर हा 2 नंबरचा डब्बा आहे, तर हा 2 नंबरचा डब्बा मी फक्त ह्या रांगोळीने आणि विम जेल लिक्विडने घासून घेते। सगळ्यात जास्त बेस्ट पद्धत तर म्हणजे ही 2 नंबरची आहे। याच्यामध्ये थोडंसं लिक्विडही आहे त्याच्यामुळे फेस होतो आणि डब्याचा तेलकटपणा खूपच जास्त लगेचच निघून जातोय। तुम्ही इथे पाहू शकता की हा डब्बा अगदी स्वच्छ म्हणजे लगेचच स्वच्छ झालेला आहे। फक्त एकच हात फिरवल्याच्या नंतर मी इथे तुम्हाला डब्बा हात धुवून सुद्धा दाखवते। तर आपल्या घरामध्ये जर्मलचे डब्बे हे असतातच, जसं की पिठं ठेवायला किंवा मग काहीतरी बाजार ठेवायला त्याला आपण काथ्याने काळ्या साबणाने घासतो, तर ते डब्बे म्हणजे त्याची चकाकी तर कमी होतेच, त्याच्यावरती डागही पडतात आणि खूप जास्त खरेही पडतात। तर हे डब्बे सुद्धा मी अगोदर काथ्यानेच घासायचे, त्याच्यामुळे त्याच्यावरती पण थोडेसे चरे पडलेले आहेत। तर आता हे डब्बे मी ह्याच पद्धतीने रांगोळीने फक्त घासून घेते, तर ते डब्बे खूप जास्त स्वच्छही निघतात आणि खूप जास्त छानही राहतात। आता इथे मी तिसरा डब्बा म्हणजे लास्टचा डब्बा इथे तुम्हाला घासून दाखवत आहे आणि सोबतच मी तुम्हाला तिसरी जी ट्रिक आहे ती सुद्धा दाखवते। इथे मी घेतलाय जो अंघोळीचा उरलेला साबणाचा तुकडा असतो, तर त्या तुकड्यापासून मी तुम्हाला हा डब्बा घासून दाखवणार आहे। तुम्ही इथे पाहू शकता बऱ्याच ज्या जुन्या बायका असतात म्हणजे त्यांना ही पद्धत माहित आहे आणि त्या सुद्धा डब्बा जो जर्मलचा डब्बा असतो तो डब्बा ह्याच साबणाच्या तुकड्याने घासतात आणि या साबणाच्या तुकड्याने हा डब्बा खूप जास्त लवकर निघला जातो, म्हणजे तेलकटपणा आहे तो लगेचच निघतो। त्यासोबतच चिकट किंवा काळपट झालेले डाग सुद्धा निघले जातात। तर इथे मी ह्याच पद्धतीने हा डब्बा आणि डब्याचं जे काही झाकण आहे तर ते झाकण स्वच्छ असं घासून घेते। सोबतच मी तुम्हाला धुवून सुद्धा दाखवते, तर तुम्ही इथे पाहू शकता की डब्या लगेच आपला स्वच्छ झालेला आहे। आता डब्यावरचे जे डाग दिसत आहेत ते डाग खूप जुने आहेत, म्हणजे ते पहिले काळ्या साबणाने घासलेले आहेत, तर ते डाग म्हणजे नाही निघू शकत। तर तुम्ही इथे पहा, तिन्ही सुद्धा डब्बे मी 3 पद्धती सांगून तुम्हाला मस्त असे घासून दाखवलेले आहेत, लाईव्ह आणि धुवून सुद्धा दाखवलेले आहेत आणि आपले डब्बे अगदी चकचकीत असे निघलेले आहेत। तर तुम्ही सुद्धा ह्या स्टेप नक्कीच फॉलो करू शकता, म्हणजे रांगोळीने डब्बे स्वच्छ करून घेऊ शकता। ह्या पद्धती तुम्हाला माहित होत्या का? आणि जर माहित असतील तरी सुद्धा सांगा, नसेल माहित तर एकदा घासून बघा आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।